सिंधुदुर्गामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय। कणकवली तालुक्यामध्ये पावसाचा जोर विशेष वाढलाय। मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी नाले तुंबलेले आहेत। नदीच्या पाण्याची पातळी सुद्धा आता हळूहळू वाढत चालली आहे। रत्नागिरी रायगडला अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। ही दृश्य सध्या आपण बघतोय। सिंधुदुर्गात सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय। सगळी शेतं पाण्याने भरून गेलेली आहेत। रस्त्यावरून पाणी वाहत आहे। अनेक ठिकाणी नदी नाले तुडुंब भरलेले आहेत। ऐन उन्हाळ्यात अशा पद्धतीने हा पाऊस पडतो असंच म्हणावं लागेल आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात हा पाऊस पडतो। कणकवलीमध्ये विशेषतः पावसाचा जोर जास्त आहे। पण हे दृश्य बघतोय, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नाले तुंबलेले आहेत आणि निश्चित स्थानिकांना त्याचा प्रचंड त्रास होतोय। सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। सकाळपासून कणकवलीमध्ये सततधार मुसळधार पावसाची पाऊस पडत आहे। आपण या कणकवलीमध्ये आहोत। या जानवली नदीच्या किनारी आहोत। जानवली नदीची पाण्याची पातळी देखील वाढत आहे। सध्या पाऊस हा मोठ्या प्रमाणात पडत असल्याने आपण गटारे आहेत ती तुडुंब भरून वाहत आहेत आणि नदीला देखील नदीची पाण्याची पातळी देखील वाढत आहे। आपण तिथे एकंदरीत सिंधुदुर्गाची परिस्थिती पाहिली तर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। कोकण किनारपट्टीला रत्नागिरी असेल रायगड असेल यांना रेड अलर्ट जारी करण्यात आले आणि त्याच अनुषंगाने प्रशासनाने खबरदारी सूचना केली आहे। आज सकाळपासून पावसाची संततधार एकंदरीत सुरू आहे आणि याच पावसाच्या एकंदरीत सुरू असल्याने आपल्याला कुठेतरी प्रशासनाने खबरदारी घेण्याची सूचना दिली आहे। ऑरेंज अलर्ट सिंधुदुर्गात जारी केलेला आहे। काही ठिकाणी वीज देखील गायब झालेली आहे। अशी परिस्थिती सध्या सिंधुदुर्गात दिसत आहे। उमेश बुचडे, उडारी न्यूज, सिंधुदुर्ग।